हो. आणि आपण ना कितीही औषध असली ना तरी मी तुला तेल लावून देणार आहे, म्हणजे लवकर बरं वाटेल तुला. बरं मोना, चल आपण आवरूयात. आप्या, अगं जीवापेक्षा काय मोठं असतं ग? एवढं जीवावर उदारून काम करायचं काय कारण आहे सांग की. बापू, कधी कधी परिस्थितीप्रमाणे वागावं लागतं. मी इथून पुढे घेईन माझी काळजी. हा. कदम, तुम्ही काय बोलणार नाही का? काय बोलू अर्जा? अरे आप्पी नव्हती म्हणून तू त्या परक्या पोरीला घरात घेऊन आलास. आमच्याशी एकदाही बोलला नाहीस. अरे आमच्या मनाचा काही विचार करायचाच ना. बाबा, अर्जुनची यात काही चूक नाही हो. अगं चूक नाही कसं, एकदा तरी आम्हाला विश्वासात घ्यायचं ना. हो बाबा, घरची काय परिस्थिती होती ते अर्जुनने सांगितलं मला. आणि त्या दीपाला आपण घरी आणल्यामुळे तिच्या आयुष्यात खूप चांगले बदल झालेत. आणि कदम, आप्पी गेल्यानंतर अमोलची काय कंडिशन होती? माझ्याकडे दुसरा काय ऑप्शन होता का? आणि एक मला सांगा, मी जर दीपाबद्दल तुम्हाला सांगितलं असतं, तुम्ही मला परवानगी दिली असती का? विनायकराव, अहो मुद्दाम नाही केलं अर्जुननं. हे बघा, आप्याला शोधायला वेळ लागणार होता ना, आणि लोक त्याला वेळ कुठे देत होती. अर्जा, आप्पीची जागा या घरात कोणीच घेऊ शकत नाही. हा, आता परिस्थितीप्रमाणे तुला निर्णय घ्यावे लागले असतील तर ठीक आहे. मग अहो कदम, तुम्ही नाराज नका ना हो. हे बघा, तुम्ही खुश असाल ना तर मला घर खुश वाटतं. असं हसा की जरा. मा, तुला झोपेत बरं वाटत नाही, झोपेत मी तुझी काळजी घेणार. बर, एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची. आप्पे, मी दीपाला घरी घेऊन आलो, घरातल्या कुणालाच काहीच कळलं नाही. पण हे महाराज मला पहिल्या 4 दिवसातच म्हणले होते, बाबा ही माझी अपमान आहे. मग माझं बाळोबा आहेच हुशार. मा, मी चित्रांनी पोलीस झालीये. चल, मला तुला दाखवायचं आहे. अरे वा. अमोल, जा मला लवकर घेऊन जा. आणि परत जेवायचं बरं का, लवकर यायचं. चल मा. चला चला.